माफ करा, कल्पना नसताना लगीन झालं. दाराला तोरण सुद्धा नाही. दाराला कशाला पाहिजे? अहो मनाला असलं म्हणजे असं झालं. कसं? या. अहो थांबा थांबा. अक्का साहेब, अहो अक्का साहेब, जरा पाण्याचा तांब्यान वाईस भाकरीचा तुकडा घेऊन या बघू बाहेर. तानी भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन ये. गुलाबराव कोण रे ही? अगं अक्का, तू सकाळीच म्हणाली होतीस ना व्हय? एक बायको आहे म्हणून. म्हणून घेऊन आलास होय. तानी आले आले. या द्या इकडे. अरे निदान मला तर बोलवायचं होतं. अगं बोलवायला येळ कुठं होता? हो तर विचार हेच नाही. आता आहो जाऊ काय म्हणताय? नावानं हाक मारा ना. या. अहो गुलाबराव, आम्ही येतो आता. या. हे आमचं घर. आवडलं तुम्हाला? आवडली की, पण तुम्ही पुन्हा आव जाऊ करता. अहो खानदानी मराठ्यात बायकोलाच नव्हे, पोरासनी सुद्धा गावा जाऊ म्हणायची पद्धत आहे. गावात शिवाय का काही ना, घरात मात्र या शिवाय राव म्हणावं लागतं. तुम्ही तर लक्ष्मी आहात. बायको मात्र छान हुडकून काढली सर. चला देवाच्या पाया पडा. आपली बेडरूम. माफ कर, लगीन घाई झाल्यामुळे पलंग सजवता आला नाही. त्यात काय बिघडलं? कितीही सजवली तरी फुलंही कोमेजणारच. पण प्रेम मात्र ताजं तवानं राहतं नेहमी. खोली मात्र छान सजवलीत. अरे वा, चंद्रप्रकाश किती छान पडलाय. गच्ची झोपाळा लावण्याची तुमची रसिकता आवडली. मला एवढा आवडतो तुला झोपाळा? मोबिका बस की. तुम्ही बसा की. बरं, आपण दोघं बी बस. का असे लांब का बसलात? नग काय चुकलं की थोबाडीत मारायची सवय आहे तुला. पण आता मारीन होय? आमची ती शेजारची नर्मदा रातभर मारते नवऱ्याला. आज येळ का केला सा, दारू का प्यालाच म्हणून. मग मारणारच की. घरात बायको असताना नवऱ्यानं असं वागावं होय? माझा बा सांगून गेलाय जाताना, पैलवानानं पाया आणि बाटलीपासून एकदम दूर राहायला पाहिजे म्हणून. असं? मग लग्नाला का तयार झाला? कसं म्हणजे तूच सांग की. रोज मातीतच किती लोळायचं. म्हणले एकदा तरी लोळून बघावं गाजीवर. चला, बरेच आवडतात तुम्ही. खरंच तुमचा परिचय नसतानाही मी खूप समाधानी आहे. मला जे हवं होतं ते सगळं आहे इथं. आणि स्त्रीचं लग्न म्हणजे पुनर्जन्मच नव्हे का? तो कसा? दिवा काय करायचंय? बघा तरी बाहेर कसा छान चंद्रप्रकाश पडलाय तो. असे? अगं पण तू अशी उभी का? बस. अहो तुला एक गंमत सांगू? कसली? सकाळच्याला थंडी लई पडते. मग काय पांघरुणात. हो बाबा,
ती बाटली आत कुठं ठेवताय काढा बाहेर. हं? हा द्या द्या. हा. हा. साला सगळा सत्यानाश करून टाकलात तुम्ही माझा. काय वाईट झालं तुझं? काय वाईट झालं? साला आता ही बाटली हातात घेऊन बसावं लागतंय. तेच लक्ष्मीला कवटाळून बसलो असतो. अरे आता तुला असं वाटतंय, पण उद्या तूच म्हणशील मी केलं तेच बरोबर आहे. हे उगाच काहीतरी आहे तुमचं. माझं मत म्हणाल तर लक्ष्मीची सर एकीलाही नाही. हा. अगदी बरोबर आहे. ती लक्ष्मी ती नाही. हं. अरे बाबा, ही लक्ष्मी ही. हा? अरे वेड्या, बायको कितीही चांगली असली तरी तिचे गाल चाटून पोट भरणार आहे का? त्यासाठी पैसा पाहिजे, पैसा. पैसा पैसा पैसा. आपल्याला काय कमी आहे घरात म्हणून हुंड्यासाठी तुम्ही अडून बसलात? प्रश्न हुंड्याचा नाही, प्रश्न तत्वाचा आहे. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, तिजोरीतला पैसा सहसा काढायचा नाही, उलट पैला पै जोडायची. हा. हेच रहस्य आहे श्रीमंतीचं. मग बायको काळी नक्की लंगडी कशी काय असे ना चालेल ना? कुणी सांगितलं तुला हुंडा घेऊन येणाऱ्या बायका चांगल्या नसतात म्हणून? किती पाहिजे तुला? बोल. अहो एक तरी दाखवा ना. मला आम्ही पसंत केलेली पोरगी तुम्हाला पसंत पडत नाही. दरिद्री मुलींचा विचारच सोड तू. अरे त्या प्रेम करतात ते तुझ्या पैशाकडे बघूनच. अरे? मग त्या लक्ष्मीनं गुलाबला का पसंत केला? हा? नुसतं लग्न केलं म्हणजे झालं? बघच तू किती दिवस संसार करते ती. जरा पैसा कमी पडू दे. छान. बरं. छान बोललात तुम्ही. जा तुम्ही हो झोपा. बर. लेखा तू माझी झोप उडवलीस. मी तुला आता शांतपणे नाही झोपू देणार. नाही तुला देशोधडीला लावलं तर. सादर करी तया प्राणी असे, जे प्राणी तुलसी पूजा करते, तुलसी संगे घडे श्री हरीची भक्ती. हे वाता आहे निश्चिती, असत्य न म्हणावे. तुलसी देवीची मंजिरी, अर्पियली श्री कृष्णाचे श्री. धन्य धन्य तो प्राणी संसारी, ऐसे बधे व्यास ऋषी. तुलसी पत्र खालती कानी, तयाचे पारकाची होय धुनी. ते माझा भक्त म्हणे, मज आवडी तयाची. तुलसी वृंदावनाची नित्य. हो उठा ना उठा. अक्काच उठलाय. अगं पोर झाल्यापासून तिला लवकर उठायची सवय. हं. तू झोप इथे. अहो शाणेचाच, मला झोपून कसं चालेल? तुम्ही केव्हा उठताय? तानीने चहा केल्या. आज मी चहा करणार आहे. उठा. का? तू चहा करणार आहेस? मग चहा लई गोड होणार. आता का? कोणीतरी बघेल ना. आता इथं कोण येते बघायला? हो. आजकाल लय टाइम खराब आलाय आपला. कर. या आईला चण खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढावे लागतात. काहीतरी मोठा लग्गा हाताला लागायला युगत काढ. काय ते चना झाले. सुचना काय झाले असं म्हणून कसं चालेल? काहीतरी सुचायला पाहिजे ना. नाहीतर तुम्हाला काय सुचायचं बसू मग उपाशी पोटी. काय करते? समजा बघितलं तर बघितलं. कुठे बिघडलं? कुठे बिघडलं? टाळ्या कसल्या मागतोय? इथं भुकन जीप टाळायची पाळी आली. टाळ्या माग जाणत नाही ना. काय झालं? त्याला डोसकं लागते ते बघ. काय करतो? आईला इथं कशाला आणलं रे तुम्हाला? हे असं तोंडात तोंड दिलेलं बघितलं म्हणजे पोट भरतं वय रे माणसाचं. आईला ती दोन दोघं एक येडी आणि तू 7 येडा. बोल ना. तुझे डोळे किती सुंदर आहेत. खोट. तुझ्या डोळ्या शपथ खरं. तुझ्या डोळ्यात मला चंद्र, सूर्य, तारे, पानं, फुलं, पुरे अगदी सगळं विश्व दिसत. विश्व बी दिसते काय?
ते सुद्धा डोळ्यामध्ये म्हणजे कमालच झाली म्हणायची. बघू तरी आमच्या शहाण्या भावानं 500 रुपयाचं गठुडं कुठं टाकलं ते तरी सापडल. यांच्या डोळ्यात पावर आहे म्हणून म्हणतो. आता तुम्ही दोघं जाता मुकाट्यानं का पोलिसला बोलव? नाही. पोलिसाला नाही कशाला बोलवतो पोलिसाला तुमच्यामध्ये? चालू आहे तुमचं सूर्य चंद्र तारे वारे वाहू द्या. पोलीस होतं. चला. चल आता सोड रे. थांब का जरा वेळ? नाही निघायला पाहिजे. चालू आ? अगे 4 दिवस झालं काम नाही धंदा नाही. वय ना रे पोटात कावळं कसं कोकला लागलं. वय किती उशीर झाला. काम शिजायला 5 मिनिटं आलं तर काय बिघडेल? अरे आई वाट पाहिजे ना. आई गेली. चल म्हणते ना. अरे अरे माझी पर्स माझी पर्स. अरे हो इथंच होती. कोणी नेली माझी पर्स? त्या धोतरवाल्यानं काहीतरी चोरलंय. वय वय आपणच आता चांगला चान्स आहे. आता तू बघतच राहा. ये जाऊ तुझी कमाल. ते वाशीचं पाटील आधी पाटील कुठे होता? कोण पाटील आणि काय घेऊन बोलते? त्याला बोलत. अरे माझी चप्पल. पकडा 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 चोर. झालं काय? माझी पर्स गेली. अरे मारू नका. काहीच नाही घेतली परत गेली कुठे? काय मग तुम्ही झाडाखाली बसला होता ना तिकडे विसरून आला असेल. जाऊ बघू. त्यांच्या डोळ्यात चंद्र सूर्य दिसतात तुम्हाला आणि परत दिसत नाही राहू मग तुम्हाला. तुला काय करायचंय? तू थांब का जरा. सॉरी चुकलं आमचं. म्हणजे माफ करा. जावा माफ करा राव. जावा आता. चला. चला. कुठे ठेवलीस पर्स? आले. अरे बाबा येणेच तर बघा तिकडे असेल कुठे. चला, जावा.